गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पांढुर्ली विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी। मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। प्रथम विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जगताप यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले। यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ उपशिक्षक श्री बाळकृष्ण जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय करून दिला। त्यानंतर विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य खूप मोठे। त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे त्यांचे घोषवाक्य आजही प्रेरणादायी आहे। त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली, तसेच होम रूल लीगचा स्थापना करून स्वराज्य प्राप्तीसाठी लढा दिला। त्यांचे कार्य आपण जीवनभर स्मरण ठेवावे व त्यानुसार आचरण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। तसेच पांढुर्ली उच्च महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रवीण निकम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच विद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जगताप यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती वंदना गोसावी व विद्यालय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सन्माननीय प्राचार्य तथा मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जगताप यांनी गरीब विद्यार्थिनीला शालेय गणवेश देऊन आपला वाढदिवस सर्वांच्या समवेत साजरा केला। या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबार श्रीमती जयश्री पवार यांनी मानले। एस मराठी न्यूज साठी दिलीप भगवणे, पांढुर्ली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।